स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अमरावती जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक 29 ऑक्टोबर रोजी संपन्न झाली। या बैठकीला रविकांत तुपकर यांनी मार्गदर्शन केलं। राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे। सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई ही तुटपुंजी असून भरीव मदतीसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारणार असल्याचे, या आंदोलनात ताकदीने उतरण्याचे आवाहन रविकांत तुपकर यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं। संपूर्ण विदर्भामध्ये ताकदीने आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला। आपली आक्रमक भूमिका पत्रकार परिषदेमध्ये मांडली। यावेळी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष दामोदर इंगोले, संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष रवी पडोळे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहोड, पक्षाचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अंकुश कडू, जिल्हा कार्याध्यक्ष सुधाकर पांडे, अतुल डोके, सुभाष देशमुख, उमेश चौकडे, पुरुषोत्तम बनसोडे, शुभम मासोदकर, प्रशांत शिरभाते, दिनेश आमले यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नांदगाव खंडेश्वर तालुका प्रमुख म्हणून उमेश चौकडे यांची रविकांत तुपकर तसेच जिल्हाध्यक्ष रवी पडोळे आणि संघटनेचे अध्यक्ष अमित अढाऊ यांनी नियुक्ती केली। तसेच त्यांना नियुक्तीपत्र सुद्धा देण्यात आले। विदर्भ न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून उमेश चौकडे यांचा हा वृत्तांत।